व्हॉट? तू सईंना घराबाहेर काढलं सिरियसली? अगं मी अचानक गायब झालोय म्हणल्यावर त्यांचे काय हाल झाले असतील याचा एकदा तरी विचार करायचास ना तू. आणि आय एम शुअर त्यांनी मला शोधायचा प्रयत्न केला असेल नाही, पण गोंधळले असतील, घाबरले असतील आणि इतक्या रात्री मागचा पुढचा विचार न करता डिरेक्टली घराच्या बाहेर काढलंस तू. देवांश, अरे आई अगं जेव्हा त्यांना सर्वात जास्त आधाराची गरज होती तेव्हाच तू त्यांना घराच्या बाहेर काढलं. तुम्ही त्यानंतर कुठे गेला होता? सई तुम्हाला विचारतोय मी, कुठे गेला होता तुम्ही त्यानंतर? सर, मी पुन्हा रिसॉर्टमध्ये गेले होते. मला असं वाटलं की तिथे गेल्यावर तुमच्याबद्दल काहीतरी माहिती मिळेल. कदाचित तुम्ही तिथे आलेही असाल या आशेने मी गेले होते तिथे परत. सिरियसली सिरियसली म्हणजे रात्री हे सगळं झाल्यानंतर तुम्ही एकट्या फिरत होता? तुम्ही मला एक सांग, सपोज मी परत आलोच नसतो तर काय केलं असतोस तू? अरे असं कसं? तू आलाच असतास, मी तुला परत घेऊन आले असते. मी जे विचारतोय तेवढं सांग मला. जर मी परत आलो नसतो तर काय केलं असतंस तू? सईंना कधीच घरात घेतलं नसतंस? म्हणजे देवांश, आई सई सई वाईफ आहेत माझ्या. सई देवांश जागीरदार आहेत त्या, आणि तू त्यांना त्यांच्याच घरात येण्यापासून बंदी घातली. सिरियसली मला सांग, मी जर परत आलोच नसतो तर आणखी काय काय करणार होतीस ग तू? देवांश काय झालंय तुला? तू असं का बोलतोयस माझी? ऑल्सो मला सांग, त्या प्रेझेंटेशनच्या लिस्ट मध्ये माझ्या जागेवर तुझं नाव कसं आलं? कसं आलं म्हणजे? मीच त्या लिस्ट मध्ये माझं नाव घातलं. आज प्रेझेंटेशनचा दिवस होता, तू नव्हतास. प्रेझेंटेशन होणं महत्वाचं होतं, त्यामुळे मला माझं नाव प्रेझेंटेशन लिस्ट मध्ये घालावं लागलं. नाही तर प्रेझेंटेशन कोणी केलं असतं? ओके ओके म्हणजे मी नसताना माझ्या ऍब्सेन्स मध्ये तू प्रेझेंटेशन द्यायचं असा प्लॅन होता ना तुझा? व्हॉट प्लॅन? तू नव्हतास म्हणून नाईलाजाने मला हा डिसिजन घ्यावा लागला, नाहीतर तुझी इतक्या दिवसांची मेहनत पाण्यात गेली असती. निधील, माझ्यापेक्षा जास्त महत्वाचं होतं का तुझ्यासाठी? देवांश, तुझ्यापेक्षा माझ्यासाठी महत्वाचं काहीच नाही. मला कळत नाहीये